गणेश तयार होतो या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल समोर आदित्य आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना स्टेप आउट झाला होता आदित्य. चेतन आहे माफे सुद्धा. चेतन आणि आदित्यची जोडी ओपनिंग साठी आपल्याला पाहायला मिळते आणि आता आदित्य स्ट्रायकिंग एंडवरती असेल. या आधीच्या सामन्यामध्ये आदित्यच्या बॅटमधून आपण 2 षटकारही पाकले होते. सिंगल ऑफ द मार्क झाला बॅटर चेतन पाटील. वीर तानाजी दापोडे बी टीम मागील सामना फार अडचणी होत्या, बट तिथे आदेश पाटीलची बॅट चालली आणि तो सामना तिथे जिंकला दापोडे बी टीमने. बट इथे आता फर्स्ट बॅटिंग करतात, त्या अनुषंगाने सुरुवात महत्त्वाची असेल. बट पालिवली टीमने फार इम्प्रेस केलं, कारण आउट ऑफ सिलेबस ही टीम सर्वांच्या समोर आली असंच मी म्हणेन. कारण जर पाहिलं तर या परिसरामध्ये फार कमी क्रिकेट खेळतात, बट आज या स्पर्धेमध्ये अगदी चर्चेमध्ये असणारा हा परफॉर्मन्स त्यांनी दिला. कारण 2 सामने जिंकलेत. एका मॅचमध्ये जाणताना जखारबावला पराभूत केलं, तर एक मॅचमध्ये त्यांनी पराभूत केलं ताडाली टीमला. ऑन साईडला खेळायचं होतं, बॉडीवरती हा बॉल आदळला. यस नो सुरू होता आणि शेवटच्या चरणावरती कॉलिंग झाली. अपीलही सुरू आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आणि सॉफ्ट सिग्नल तर आउट दिला एम्पायरने. पाकलं जाईल. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. चेक केलं जाईल की एक्झॅक्टली बॅटर पोहोचले होते की नव्हते, हा प्रश्न नक्कीच आहे. चेतन थोडं वेट करायचं. सॉफ्ट सिग्नल आउट जरी असला तरी सुद्धा तिसऱ्या पंचांची मागणी झालेली आहे. चेतन ज्याप्रमाणे चाललंय त्यालाही जणू की असं ठाऊक झालंयच की कुठेतरी तो मागे राहिला. आणि निर्णय आलेला आहे OUT, बॅटर आउट. चेतन पाटील रन आउट झालेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील. भावेश आला क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. भावेश पाटील. फुल टॉस होता भावेशसाठी. ड्राईव्ह केलाय. बरफ मिसफिल्ड. अक्षय बरफ होते कव्हरला, मिसफिल्ड झाली, बट बॅकअपला योग्य वेळेवरती खेळाडू आले. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली जाईल. धाव फलकात जाऊन पोहोचला 2 धावा धाव फलकावरती. भरपूर साऱ्या आठवणी आहेत खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या क्रीडांगणाच्या, आणि त्यातपैकीच एक आठवण मी सातत्याने ती आठवण सांगतही असतो. हे षटक संपेल तेव्हा आपण त्याच्यावरती चर्चा नक्कीच करूया. राऊंड द विकेट. फुल टॉस. ताकद आहे की मिड ऑनला क्लिअर केलं आणि बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एका टप्प्याने हा चौकार. बघा आदित्य पाटीलचे फटके जर आपण पाहिले तर पॉवरफुल असतात, कारण बॅटरी पॉवरफुलच आहे. याआधी त्याचा अगेन जेव्हा 2 फुलटॉस आले होते तेव्हा ते दोन्ही फुलटॉस बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने पाठवले होते. हाही फुलटॉसच होता. बॅटचा टो एंडला लागला तरी सुद्धा चौकार. ताकद आहे या खांद्यांमध्ये आणि त्याचं प्रदर्शनही तो करतोय. प्लेन मिस. बट अपील कसली सुरू आहे हा प्रश्न आम्हाला निर्माण होतोय, कारण एज लागली असली तरी बॉल तर ग्राउंडेड होऊन विकेट किपर पर्यंत गेला. अपील जरूर झाली, बट अपील देखील मजेशीर होती, कारण बॉल फेस केला आदित्यने, मिस केला, त्यात नंतर बॉल खाली पडला आणि त्यात नंतर विकेट किपर पर्यंत गेला. आता फुल टॉस होता.
दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा साह्याने स्कोर काढता पुढे जातोय. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा फलकावरती. अजूनही या षटकामध्ये आपण पाहिलं एक चेंडू अजूनही बाकी आहे. अलिमगड टीमही तयार आहे. त्यांनाही ठाऊक आहे नेक्स्ट मॅच त्यांचीच आहे. जिंकले तर सेमीफायनल मध्ये तेही पोहोचणार आहेत. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर वेगाने आले बट कॅच ची कोणत्याही प्रकारे संधी नव्हती. सिंगल इथेही मिळेल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 8 लॉस ऑफ 1 विकेट. टीम वीर तानाजी दापोडे बी रिमेनिंग अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सुरुवात थोडी शांत आहे बट क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की सुरुवात शांत राहिली तरी हरकत नाही. अंत धूमधडाक्याने तुमच्या बाजूने झाला पाहिजे. आता त्या गोष्टी घडतील काय त्या 3 षटकांमध्ये. हिमांशू पाटीलने आज जबरदस्त खेळ दाखवला. त्यासोबत जे अन्य खेळाडू आहेत त्यांचा टीम मधले मोनिश पाटीललाही एक मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मिळाला. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हर 30 ते 35 मान मिनिमम बनवायलाच हवं टीम दापोडे बी ने. तेव्हा जाऊन इथे एक चांगली लढत होऊ शकते अगेन्स्ट टीम पालिवली. कारण पालिवली टीमने या आधीच्या सामन्यामध्ये एका मॅच मध्ये 51 चेस केला, एका मॅच मध्ये 35 चेस केला. अशा टीमच्या अगेन्स्ट कुठेतरी एक्स्ट्रा रन्स घेऊनच उतरावं लागेल सेकंड इनिंग मध्ये टीम दापोडे बी ला. आणि त्यासाठी येत्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. चला सुरुवात करा. टीम पालिवली 6 मिनिटं झाले आणि बघा जर अतिरिक्त वेळ 3 षटकांसाठी झाली तर तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ठेवावाच लागेल. सेकंड ओव्हर. बॉलर रोहित. सफलता दरम्यान इथे मिळेल. धक्का आता दुसरा लागलाय दापोडे बी टीमला. रोहित सामरेला अगदी पकल्यास बॉलवरती सफलता इथे मिळाली. बॅटर आदित्य पाटील बाद झाले आणि कुठेतरी आदित्यचं खेळणं महत्वाचं होतं कारण एक पॉवरफुल बॅटर होता आणि ज्याप्रमाणे त्याची बॅट स्विंग होती इथे त्याला खेळणं गरजेचं होतं. पण आता भावेश पाटील आला बॅटिंग करण्याकरिता. 2 भावेश पाटील ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भावेश आलाय. पहिलाच बॉल अगदी जर आपण पाहिलं फेस करत असताना बॅटची एज लागली आय थिंक सो. त्यानंतर बॉडीवरती बॉल आदळला. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या साह्याने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 9 धावा धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती आहे. ज्या चर्चा आपण करत होतो की मिनिमम 40 किंवा त्यापेक्षा जास्त. मिस टायमिंग. बॉल फक्त उंच गेलाय. बॉलर आहे स्वतः उपस्थित आणि मिस्टेकही करणार नाहीये. आणखीन एक सफलता इथे मिळेल बॉलर रोहितला आणि धक्का हा लागलाय 3रा टीम दापोडे बी ला. समीर पाटील येतात क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता. दापोड बी टीम फर्स्ट बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे बट अडचणी आता वाढलेल्या आहेत
कारण टॉप ऑर्डर कडून अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या की एक सुरुवात चांगली ते मिळवून देतील, बट तसं काही झालं नाही आतापर्यंत. 3 बॅटर्स डगआउटमध्ये गेलेत आणि तिन्ही बॅटर्सने फारसे चांगले योगदान दिलं नाहीये. अडचणी आहेत. समीर आलाय. समीरसाठी पहिलाच बॉल फुल टॉस होता. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर बॉल फील्ड होतोय. एकापेक्षा जास्त मिळणारही नाहीये. पालिवली टीम काय खेळ दाखवला या टीमने. या विभागामध्ये या परिसरामध्ये फार कमी वेळा ते खेळतात. आणि आज खऱ्या अर्थाने पालिवली टीमचा परफॉर्मन्स फार चांगला राहिला. स्वर्गीय बबन शेठ स्मृती चषक 2025 मध्ये प्लेन मिस डॉट बॉल येतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता भावेश पाटीलांच्या माध्यमातून. डॉट बॉल इथे येतोय. बघा या षटकामध्ये टोटल 2 विकेट्स काढले बॉलर रोहितने. आता त्यात नंतर निर्धाव जरी आले तरी सुद्धा फार चांगली गोष्ट आहे पालिवली टीमसाठी. आता हा फुल टॉस हवेमध्ये आहे. फिल्डर येत आहेत बट त्यांनाही बीट करून बॉल निघून जाईल. एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळही समाप्त झाला. 2 षटकांचा अखेरीस 14 धावा धावफलकावरती विकेट गेले 3. टीम वीर तानाजी दापोडे बी. अजूनही बघा 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जिथे मी चर्चा करत होतो फर्स्ट ओव्हर जर आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. त्यानंतर मी उल्लेख केला की मिनिमम 18 बॉल्समध्ये 30 ते 35 यायला हव्यात. त्यामध्ये जर आपण या ओव्हरचं कॅल्क्युलेशन केलं तर यामध्ये फक्त 6 आल्या. कुठेतरी स्कोरिंगचा जो ग्राफ आहे ना तो इन्क्रीज व्हायला हवा होता, तो या ओव्हरमध्ये 2 रनचे डिक्रीज झाला. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली. या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण इव्हिनिंग सेशन तुम्ही गुरुदत्त क्रीडानगरी मानखोलीचा या क्रीडांगणावरती खेळतात. या क्षणाला जर आपण पाहिलं तर वाऱ्याचा प्रवाह देखील रायटी बॅटरसाठी अनुकूल असतो. रन्स बनतात या सेशनमध्ये आणि तशा परिस्थितीमध्ये मिनिमम 10 रन पर ओव्हर ॲटलिस्ट तुम्हाला हवेच आहेत. आता त्यासाठी जर आपण विचार केला तर 2 ओव्हरमध्ये 14 झालेले आहेत म्हणजे येत्या 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 30 मिनिमम तुम्हाला बनवणं महत्त्वाचं असेल. 3रं षटक बॉल सोडून दिला. लिव्ह केला समीरने. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल. धावफलक आता 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. अजूनही आदेश पाटील यांचे येणं बाकी आहे. मागील सामन्याचे ते सामनावीर होते. 22 धावांची एक अप्रतिम इनिंग त्यांनी साकारली होती. आणि साऊंड तर आलाय. बॅटचा संपर्क यस आलाय. बॅटची कडा सफलता इथे मिळेल. धक्का आता लागलाय 4था. विकेट मिळाली. न्यू बॅटर आदेश पाटील मागील सामन्यामध्ये एक निसटता विजय मिळवून दिला आपल्या टीमला. पण या मॅच मध्ये एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकतील का आदेश आणि भावीची जोडी हा प्रश्न नक्कीच असेल. रुपेश पाटील आपल्याला मंचावरती पाहायला मिळतात. अंतिम दिवसामध्ये रुपेश पाटील इन ऍक्शन मध्ये असतील. जयदुर्गा सुरेई आणि जय हनुमान सरवली अशी लढत आपल्याला अंतिम दिवसामध्ये 4थ्या दिवसामधली 4थी लढत पाहायला विसरू नका. निशान पाटील एक लॉंग ब्रेक नंतर त्यांचंही आगमन झालेलं आहे. आपले सर हार्दिक स्वागत. आदेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती पहिलाच बॉल फेस करत असताना यॉर्कर टाकलाय आदेशच्या अगेन्स्ट. डॉट बॉल इथे येतोय. बघा पालिवली टीम खऱ्या अर्थाने जो पालिवली टीमचा खेळ राहिला त्याचं महत्वाची गोष्ट ही देखील राहिली की बॉलर्सने चांगलं कार्य केलंय. बघा पहिल्या सामन्यामध्ये बॉलिंगमध्ये मिस्टेक झाली. 50 धावा कन्सीड केल्या. पण सेकंड मॅच मध्ये तो कमबॅक आपल्याला खारबावचा अगेन्स्ट पाहायला मिळाला. फक्त 34च धावा दिल्या 4 ओव्हरमध्ये. आणि तेच कार्य आता दापोडे बी टीमचा अगेन्स्टही ते आपल्याला करताना दिसत आहेत. ऑन साइडला फटका पुल केला. फिल्डर आहे. आदेशलाही जावं लागेल वापस.
आणि आता जर आपण पाहिलं तर हा धक्का क्रमांक 5 अर्धी टीम आता डगआउट मध्ये. पाच विकेट गेलेत. क्रमांक 7 प्रणय पाटील मैदानात 7 मध्ये येतात. प्रणय आला पगलाच बॉल फ्रंट फूट वरनं पुल केला. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफला. डायरेक्ट हिटही इथे आलाय. बट जर आपण पाहिलं इन बिटवीन सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. धाव पडक आता जाऊन पोहोचलाय 16 ऑन द बोर्ड. रन गतीवरती फारच मोठा ब्रेक लावण्यात आलाय कारण बाउंड्रीज येतील कुठून कोणाचा बॅटमधनं येतील हे फार मोठे मोठे प्रश्न आता उभे झालेत दापोडे बी टीमच्या समोर. बिकॉज ज्या बॅटर्सकडनं अपेक्षा होती चेतन पाटील, आदित्य पाटील, भावेश, त्यानंतर समीर, आदेश सर्व बॅटर्स डगआउटमध्ये पोहोचलेत. आणखीन एक चांगली डिलिव्हरी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. लाजवाब बॉलिंग. पहिलं षटक गणेशने टाकलं तिथे त्याने फक्त 8 धावा दिल्या. त्यानंतर रोहित सांबरेने फक्त 6 दिल्या. 2 विकेट त्यानेही काढले. इथेही प्लेन मिस. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळही समाप्त. त्यानंतर उदय जाधव 3rd ओव्हर. इथेही जबरदस्त बॉलिंग. फक्त 2 धावा आणि 2 विकेटही काढले उदय जाधवने. आणि आता फक्त एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि रन बॉल पेक्षाही कमी टोटल धाव फलकावरती आहे. 3 षटकांचा ग्रेस 16 धावा 5 विकेट. टीम दापोडे बी. अंतिम षटक. बॉलर तयार होतात या अंतिम षटकामध्ये. दीपेश येतोय. दीपेश येतोय. हा बॉल सोडून दिला दीपेशचा आणि लाईन चांगली आहे असं अंपायर सांगतायत. आणि रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. सॉफ्ट सिग्नल आपण अंपायरचा पाकला लीगल बॉल बट त्या डिसिजनला चॅलेंज केलंय बॅटरने. चेक केलं जाईल की वाईट आहे की नाही. आणि तिसरा पंचांचा निर्णय आलेला आहे. डिसिजन रिव्हर्स करावा लागेल. हा वाईट बॉल आहे. रिव्ह्यू देखील सक्सेसफुल म्हणजे रिव्ह्यू ही रिटेन झालाय. पुन्हा एकदा रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट बॉल. आता समोरच्या दिशेने फटका फ्लॅट गेला डाऊन द ग्राउंड बट फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल. सफलता इथे मिळेल. धक्का आणखीन एक धक्का 6वा. क्रिश पाटील या टीमचे युवा कर्णधार मैदानात 7 मध्ये दाखल होतात. क्रिश बॉलिंग चांगली केली क्रिशने या आधीच्या सामन्यामध्ये. तिथे बॅटिंगची संधी मिळाली नव्हती पण आता बॅटिंगची संधी त्याला मिळाली. इथे आता या संधीचं सुरुवात तोही करेल का कारण कुठेतरी आता जर या सामन्यामध्ये फाईट जर करायची तर किमान इथे 2 ते 3 चांगले फटके हवेत टीम दापोडेला. बॉल हवेमध्ये. चेंडू उंच तर गेलाय. लांबी आहे का हा प्रश्न. फिल्डर येतात आणि कॅच ड्रॉप.
एकंदरीत असं वाटलं की कॅच कंप्लीट झालीच, बट त्यात नंतर निदर्शनामध्ये आलं की थोडीशी जम्बलिंग झाली आणि त्यामध्ये कॅच ड्रॉप. इन बिटवीन सिंगल कंप्लीट धावफलक 18 वरती जाऊन पोहोचला. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्याकरिता आवश्यकता आहे. जर आपण पाहिलं गेलं तर या पहिल्या सत्रामध्ये ना तुम्हाला फायटिंग टोटल उभं जर करायचं आहे ना, तर किमान इथनं अजून मी म्हणेन 2 तरी चांगले फटके. फुल टॉस बॉल, आताही फटका खेळलेत, कनेक्शन यावेळेस प्रॉपर. मोठा फटका जो हवा होता तो मोठा फटका भावेश यांचा बॅटमधनं आलाय. षटकार इथे येतोय आणि असेच फटके हवेत, कारण जर 30 धावांच्या जवळपासही पोहोचले तर तिथनं जिंकण्यासाठी तुम्ही किमान फाईट तर करू शकता. रन्स जर आपण पाहिलं तर आता या षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड 24 वरती 24. आता फुल लेंथ आहे. डॉट बॉल इथे येतोय आणि या पहिल्या सत्रामध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहेत आणि 2 मध्ये किमान अजूनही एक मोठा फटका हवाय टीम दापोडे बी टीमला. बिकॉज इथे जर एखादी बाउंड्री आली 30 किंवा त्यापेक्षाही रन्स जर जास्त होत आहेत तर किमान फाईट तर होऊ शकते. बॉलर बॅकस्ट्रोक खेळले होते, रनआउटची शक्यता, निशाणा साधलाही होता, बट सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. या पहिल्या सत्रामध्ये धावफलकात जाऊन पोहोचलं 25 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. एक चेंडू बाकी आहे. ऑन साइडला फटका खेळलेत, फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. आज जर आपण पाहिलं ना तर फार चांगला दिवस राहिलाय आउटफील्ड मध्ये आणि बॅटर्स आय थिंक लक्ष नव्हतं की काय, कारण कॅच कंप्लीट झाली आहे. एकंदरीत आम्ही विचारात पडलो की कॅच कंप्लीट झाली, बट त्यात नंतरही रन्स घेण्याचा प्रयत्न झाला, हरकत नाही आहे. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवता आला 25 आणि 26 धाब्यांचं लक्ष ते सेट केलं. कॉम्बॉक्समध्ये करूया बदल आणि जेव्हा होईल सेकंड इनिंगला सुरुवात तेव्हा जोडले जातील कॉम्बॉक्समधनं. शुभाजी धुमाल सर, धन्यवाद.
आमच्या दोन्ही अपेक्षांचं मैदानाकडे रवाना होताना पंच दिनेश भांबरे सर आणि पंच निकलेश बजागे सर मित्र आपण पाहतो आव्हान संघ आपण पाहतोय ईश्वरन पालवी संघावरून सलमेदोडी मैदानामध्ये 26 धावांचं लक्ष्य आहे. इथे मात्र झेल सोडला गेलेला ड्रॉप केलेला आहे. त्यामुळे रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या खरं तर संधी होती विकेट किपर कडे मात्र संधीचं सोनं त्याला करता आलेलं नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये विजय संघ विपक्ष वीर तानाजी दापोडे बी आणि आज शेवटच्या सामन्यामध्ये जरीमरी अलीमगड बी संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे या एक्स्ट्रा गोलीजम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या पायाने अडवण्याचा प्रयत्न विफल ठरतो. वीरताने दापोडे ए संघाने वीरताने दापोडे बी संघाने प्रथम फलंदाजी करताना धावफलक धावा दाखवले. 25 आणि 26 धावांचं आव्हान एसलेन पालिवली संघासमोर ठेवले. यानंतर जरीमरी अलीमगड बी विपक्ष या सामन्यात विजय संघ हा सामना पाहायला मिळेल. इनसाइड आउट पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र पहिला फलंदाज फेल. पालिवली संघाला पहिला हादरा बसतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. पहिला फलंदाज गणेश धावडे अगदी धावत
न जाता हळूहळू प्लेयर्स पॅलनकडे परतताना आपण पाहतोय. 26 या टार्गेटचा पाठलाग एशियन पालिवली संघ करतोय. जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित बबनशेठ स्मृती चषकाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सेकंडला सामना आपण पाहतोय. वीर आणि दापोडे बी विपक्ष एशियन पालिवली या दोन संघामध्ये. न्यू बॅटर उदय जाधव. इथे मात्र लॉर्डफुड चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करतोय. या प्रयत्न सफल देखील ठरतोय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण केलं गेलं. मात्र 2 धावा पालिवली संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. पालिवली संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 6 वर. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे या फाईन करण्याचा प्रयत्न होता. अगदी स्टंपच्या वरून मला वाटतं चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे कॉन्स्टंट 6 धावा 1 बाद. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे समोर केल्या 20 मध्ये डीप मिड ऑन रिझन मध्ये लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. 1 धाव दरम्यान पूर्ण आणि एका धावेने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एशियन पालिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे. ती 1 बाद 7 धावा. 19 धावांची अजूनही आवश्यकता. 18 चेंडू देखील शेष आहे. गितेश पाटील न्यू बॉलर. पहिले षटक समाप्तीनंतर आता मात्र क्षेत्ररक्षण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. कारण मोठ्या संख्येने क्षेत्ररक्षक आता मात्र आउटफील्डच्या बाहेर अर्थात इनफिल्डच्या बाहेर आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 30 सर्कलच्या बाहेर हे क्षेत्ररक्षक मोठ्या संख्येने आपण पाहतोय. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आहेत. ज्यामध्ये थर्डमॅन फायनल 20 मध्ये एक्स्ट्राच्या मागे पॉईंट आणि कव्हर देखील तैनात केला गेलेला आहे. इथे अगदी एक्स्ट्रा डोक्यावरून चेंडू निघून जातो. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. अतिशय सुरेख फटका पाहतोय आपण उदय जाधवच्या बॅटमधून. सूर्य अस्ताला जाताना मात्र उदयच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. माफक आणि तुटपुंज लक्ष करत राहील एशियन पालिवली या संघासमोर. गितेश पाटीलचं स्वागत चौकाराने केले फलंदाज उदय जाधव याने. हो हो अगोदरच इरादा स्पष्ट केला होता. जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी आणि हा फटका खेळण्यास सफलता देखील मिळते. लॉंग लेगच्या वरून लॉंग वे षटकार आपण पाहतोय. 10 का दम दाखवलेला फलंदाज उदय जाधव याने. आणि या षटकाराने आता मात्र ही सामन्यातील हवा थोडीशी काढून टाकताना आपण बघतोय पालिवली संघाचा उदय जाधव फलंदाज. धावसंख्या 17 धावा. 26 लक्षाचा पाठलाग करताना पालिवली हा संघ. पलटी शॉट कव्हरेज मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 18 धावा. एशियन पालिवली संघ 26 या माफक लक्षाचा पाठलाग करताना
सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्य देखील अस्ताला जाताना इथे या 20 मध्ये फटका केलेला आहे या एका धावेसाठी. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. धावसंख्या 19. 7 धावांची आवश्यकता आहे. इथे चांगला चेंडू अगदी एस्टेनच्या वरून चेंडू एस्ट्रेक्सच्या हातामध्ये गेलेला आहे. निर्धाव चेंडू विविधताने दापोडे बी अपेक्ष हे शेलून पालिवली दापोडे बी संघाने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही आणि म्हणूनच एक माफक लक्ष्य पालिवली संघासमोर पाहायला मिळत आहे. इथे मेच टाइम फटका आहे. झेल होण्यासारखी संभावना नाही. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत आपण पाहतोय या फलंदाजाने वेल होता 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. धावसंख्या 21. 12 चेंडू आहे. 12 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय बबन कालीराम पाटील यांच्या स्मरणार्थ अक्षय बबन पाटील जे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ऑल ट्रॉफीज आहेत त्या ऑल ट्रॉफीज त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये आपण सर्व ज्या ट्रॉफीज पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय पंडित राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ साधारण पंडित पाटील यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीज हे आकर्षक ट्रॉफीज आहेत. ते आम्हाला कमलाकर नामदेव वजे उद्योगपती सुरय यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीजसाठी वॉशिंग मशीन स्वर्गीय गुरुनाथ शनिवार पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर कूलरसाठी स्वर्गीय दत्ता लडकू पाटील यांच्या स्मरणार्थ सूरज दत्ता पाटील यांनी पारितोषिक स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी आम्हाला आकर्षक जर्सी टी शर्ट स्वर्गीय चंद्रकांत पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ पांडुरंग बेडका पाटील व अशोक पांडुरंग पाटील यांच्याकडून स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. वैभव पाटील येतोय. गावदी उर्डी संघाने काल विजय संपादन केलेला. आज गावदी उर्डी संघाचा सामना खेळवायचा होता, मात्र जीसीए संघटनेकडून आतापर्यंत आयोजकांकडे ती सूचना आलेली नाही आणि म्हणून तो सामना आज खेळवला जाणार नाही याची गावदी उर्डी संघाने आणि आज गटातून निघणाऱ्या संघाने देखील नोंद घ्यायची आहे. हो अतुल पाटील निशांत पाटील यांचे शुभ हस्ते आपण